2023 खऱ्या अर्थानं आपण पाहतो तिथे सुरुवातीचा तो आमचा पहिली भेट आणि जिथे खूप काही गोष्टी वेगळ्या होत्या, परंतु ज्या अनुषंगाने हळूहळू आम्ही आलो आणि सातत्याने मी जिथे जाईल तिथे उल्लेख करत असतो की ज्यांना बघून आम्ही शिकलो आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतायत प्रमोद सरांचा आवाज आपण ऐकतात याही स्पर्धेला आणि सलग 6 दिवस आपण त्यांना ऐकणार आहोत। मॅचला इथे सुरुवात होते, पहिल्याच बॉलवरती चौकार आलाय, चांगला फटका आपल्याला पाहायला मिळाला पहिल्याच बॉलवरती। एका बाजूला शिवनेरी हा संघ आपल्याला पाहायला मिळतो तर एका बाजूला श्री गणेश डोंगरीपाडा हा संघ आपण पाहताय। जीतू आणि रोहित ही जोडी मात्र आपल्याला पाहायला मिळते। पहिल्या बॉलवरती चौकार, दुसरा बॉल आपण पाहतोय, दुसऱ्या बॉलवरती देखील आपण पाहू शकाल फटका चांगला खेळलाय, परंतु क्षेत्ररक्षक आहेत डीप मध्ये, जिथे आपण यश यांना पाहताय पहिल्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार त्यांची नावी राहिला अतिशय सुंदर पद्धतीने। श्रीकृष्ण चाफेवाडी संघ थोडासा निराश असेल, प्रणय पाटील लवकर बाद झाले आणि तदनंतर थोडंसं टेन्शन राहिलं आणि तदनंतर सामना हातामधून निसटला, परंतु आता हा सामना देखील तेवढाच महत्त्वाचा आहे। ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न इंटू द गॅप मध्ये बॉलला खेळलाय, क्षेत्ररक्षक डीप मधून प्रोटेक्शन देतील, तत्पूर्वी मात्र आपण पाहतात कौशल्य जिंकला अर्थात अमरदीप बी आणि यावेळेला जर आपण पाहिलं तर पुन्हा एकदा रनआउटची दाट संधी होती आणि त्यावेळेला जर डायरेक्ट हिट लागला असता तर फलंदाज निश्चित स्वरूपात बाद झाला असता, परंतु ते चित्र बघायला मिळालं नाही। एक चांगला आणि चिकी सिंगल आपल्याला पाहायला मिळतंय। 4 चेंडूंचा खेळ झाला आणि 4 चेंडूंचा खेळ परिपूर्ण होत असताना धावसंख्या फलकावरती 8 वरती जाऊन पोहोचते। डीबीएन लाईव्ह ची टीम अतिशय सुंदर पद्धतीने या स्पर्धेला कव्हर करत असताना मागची अनेक वर्ष आपण पाहताय ज्या वेळेला श्रीकृष्ण चाफेवाडीचं आयोजन असतं त्या वेळेला डीबीएन ची टीम आपल्याला पाहायला मिळते खूप सुंदर पद्धतीने। 2 कॅमेऱ्यांसहित आपण पाहतायत, एका बाजूला गोलंदाज निलेश यांना पाहतायत तर स्ट्रायकिंग एंडला फलंदाज जितू। एक चौकार त्यांनी खेळलाय, गोलंदाज तयार, राईट हँड ओव्हर द स्टंप्स, पंचांच्या डावीकडनं उजव्या हाताने गोलंदाजी करण्याकरिता। पुन्हा एकदा स्क्वेअर कट करायचा होता, चेंडू आणि फळीचा संपर्क हवा तसा होत नाही, इथे डॉट बॉल येतोय आणि या डॉट बॉलने आता स्कोर कार्डला धावसंख्या 8 वरती स्थिर असताना आपल्याला पाहायला मिळते। शेवटचा बॉल या षटकात, पॉवर प्लेचं मात्र हे पहिलं षटक, त्यानंतर आणखीन एक षटक ज्यामध्ये 3 खेळाडू बाहेर आपल्याला पाहायला मिळतील। गोलंदाज तयार, ऑन साइडला खेळल्या फटका, क्षेत्ररक्षक आहेत, मिड विकेटला प्रोटेक्शन देतील कौशल, त्यांच्या माध्यमातून थोडंसं मिसफील्ड झालं आणि त्याला कन्वर्ट केलं फलंदाजांनी। मायनर ज्या चुका आहेत त्या तिथून जर तुम्ही सुधारतील तर निश्चित स्वरूपात या 1-1, 2-2 धावा खूप महत्त्वाच्या असतात, ज्या जर तुम्ही सेव्ह करू शकले नाही पहिल्या इनिंग मध्ये तर मग दुसऱ्या डावामध्ये त्या थोड्याशा त्रास देणाऱ्या राहतात। पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि पहिल्या षटकाचा खेळ समाप्तीवरती येत असताना धावसंख्या 10 वरती बिनबाद अशी जोडी जितू आणि रोहित यांचा खेळ आपण पाहताय। घेऊ एक छोटासा ब्रेक आणि ऐकूया डीजे कॅन्डी यांना। हाही गोलंदाज एक चांगला गोलंदाज आहे। शिवनेरी चषक देखील आता कमिंग सून आपल्याला पाहायला मिळेल, डे नाईट टी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते, जबरदस्त पद्धतीने मॅनेजमेंट असतं। गोलंदाज तयार, खोलवर टप्प्याचा बॉल ऑन साइडला खेळलाय, पुन्हा एकदा कौशल त्या बॉलला फील्ड करतायत, तत्पूर्वी सिंगल मिळेल आणि या सिंगलच्या सहाय्याने धावसंख्या 11 वरती जाऊन पोहोचतायत। चाफेवाडी चषक 2025 एक जुनी जाणती परंपरेची स्पर्धा आणि 2025 मध्ये आपण पाहताय अगदी जबरदस्त असं आयोजन नियोजन आपल्याला पाहायला मिळतं। दुसरं षटक, दुसरा बॉल ऑन साइडला, बॉडी बॅलन्स पहिल्या घुटण्यावरती घेतला आणि तदनंतर आपण पाहताय तिथे फटका क्लिअर करण्याच्या प्रयत्नात तेवढं अंतर नाही मिळालं, कौशलनं चांगलं जज केलंय आणि इथे महत्वाचा फलंदाज बाद होताना आपल्याला बघायला मिळेल। सो मच रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहताय फटका ज्या पद्धतीने खेळला होता, चेंडू बऱ्याच काळ हवेत होता
परंतु कौशलनं जबरदस्त झेल टिपला, अगदी सीमा रेषेच्या लगत अचूक झेल टिपत असताना डीबीएनची टीम काही कॅमेरा वर्क आहे, उल्लेखनीय कामगिरी. आणि खऱ्या अर्थानं का म्हणून या चॅनलला पसंती देतात तर त्यांची क्वालिटी, त्यांचं जे प्रामाणिक काम आपल्याला पाहायला मिळतं. खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल आज भरपूर लाईव्ह क्षेत्रामध्ये खूप सारे चॅनल आलेत, परंतु डीबीएनला कॉम्पिटिशन नाही. ज्या अनुषंगानं मात्र आपण पाहतात एक जबरदस्त प्रक्षेपण आपल्याला पाहायला मिळतं. गोलंदाज तयार, येता क्षणी पहिल्याच बॉलवरती चेंडूला समोरच्या दिशेने डाऊन द ग्राउंड, चेंडू सीमा पार, षटकार. व्यंकटेश यांना आपण पाहतायत बघा, खोल मधला बॉल फक्त समोरच्या दिशेनं लॉफ्ट केलं बॉलला. अगदी आपण पाहताय चेंडूला कव्हर करताना जे चेंडूवरती नाव आहे श्रीकृष्ण चाफेवाडी, श्रीकृष्ण चाफेवाडी चषक हे देखील त्याच्यावरती दिसतंय. या पद्धतीची क्वालिटी कॅमेरामॅनची आम्हाला पाहायला मिळतंय. हर्षल आणि साहिल दोन्ही कॅमेरामॅनचा उल्लेख करावा लागेल, ज्यांनी जबरदस्त पद्धतीनं एकही चेंडू तुमच्या मोबाईलच्या स्क्रीनच्या बाहेर जात नाही. घर बसल्या जर तुम्ही टीव्हीवरती आनंद घेत असाल तर जणू काही त्या टीव्हीतून बॉल बाहेर येईल की काय, ज्या पद्धतीनं अगदी जवळ आपल्याला ते प्रक्षेपण पाहायला मिळतं. रोहित यांना आपण पाहतोय 18 धावा धावफलकावरती आहेत. रिप्ले आपण पाहू शकाल, जबरदस्त वर्क बघा, आपण पाहू शकाल खूप छान असं डीबीएनची टीम इथे काम करत असताना आपल्याला पाहायला मिळतंय. धावसंख्या जाऊन पोहोचते 18 वरती, एक गडी बाद अशी स्थिती. रोहित आणि एका बाजूला व्यंकटेश. यावेळेला खडेखडे स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता, थोडे सफल झाले आणि तदनंतर अगदी जागेतून मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न राहिला, परंतु त्यावेळेला ते कनेक्शन मनासारखं झालं नाही, परंतु झेलही तिथे पोहोचत नाही. धावसंख्या जर आपण पाहिली तर 19. चेंडूंचा खेळ जर आपण तपासून पाहिला तर आतापर्यंत 5 बॉल झालेत, 5 षटकांचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. एका बाजूला शिवनेरी आणि एका बाजूला आपण पाहतोय श्री गणेश डोंगरीपाडा हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. श्रीकृष्ण चाफेवाडीचं हे सुंदर असं आयोजन नियोजन, भव्य आयोजन नियोजन. व्यंकटेशने जर सलग 3 षटकार ठोकले तर सागर निव्वळ यांच्या माध्यमातून आपण पाहतायत 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. सागर निव्वळ आता 3 षटकार येतील का हाही प्रश्न तेवढाच महत्वाचा आहे. ऑन साइडला खेळायचं होतं, चेंडूपळीचा नाही संपर्क झालाय. 2 षटकांचा खेळ परिपूर्ण होतोय. परिपूर्ण खेळ फेकून झाल्यानंतर धावसंख्या आपण पाहतोय ती म्हणजेच 19 वरती. उर्वरित 18 बॉलचा खेळ बाकी आहे. 18 बॉल मध्ये काय होईल, काय बिघडेल हे सांगण्यासाठी घेऊ एक छोटासा ब्रेक आणि ऐकूया डीजेला. आपण पाहू शकाल जो ग्राफ पहिल्या षटकात धावसंख्या जर आपण तपासून पाहिल्या तर जिथे झपाट्यानं वाहिल्या होत्या, परंतु दुसऱ्या षटकात खूप छान पाहायला मिळालं. बघा, पहिल्या षटकात धावसंख्या 10 होत्या आणि दुसऱ्या षटकात 9 धावा आल्या, परंतु 1 विकेट देखील मिळालं. आणि आता जर 2 ओव्हरचा खेळ आपण तपासता तर इथे जो ग्राफ आपल्याला पाहायला मिळतोय, गोलंदाजीचं एव्हरेज जर आपण पाहिलं तर पहिल्या षटकात 10, दुसऱ्या धावात 9. आता जर आपण तपासून पाहिलं तर कॅश प्राइज वाढते. सलग 3 षटकार आले व्यंकटेश यांच्याकडून, तर 1000 रुपयाचं कॅश प्राइज सागर निव्वळ यांच्या माध्यमातून. आता इथून षटकार येतील का, ऊर्जा देण्याचं काम करतात व्यंकटेश. ते फटकेबाजी करण्यात निश्चित स्वरूपात आहेत, परंतु आता ते येणं गरजेचं आहे. 2 षटकांचा खेळ तर संपला. 19 वरती 1 गडी बाद अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळते. आदरणीय सन्माननीय संतोषजी जंगम सरांचे इथे आगमन होते, ज्यांनी या स्पर्धेला आर्थिक सहाय्य 1100 रुपयाचं लागते. त्यांचे खूप खूप आभार आणि त्यांचं सहर्ष असं हार्दिक स्वागत या दुपारच्या सत्रामध्ये. फुलर लेनचा बॉल, बॉलला लॉफ्ट केलंय, क्षेत्ररक्षक आहेत खाली कौशल आणि चेंडू तिथे निघून जाईल सरळ सीमा पलीकडे. षटकार. आपल्या भाऊचा विषय हायलाय कोण, आपल्या भाऊचा विषय हायलाय कोण. रोहित फटका चांगला खेळ होता बघा, बऱ्याच वेळ तिथे मात्र हर्ष पोहोचले, कौशल पोहोचले, परंतु शेवटच्या क्षणाला यश आपल्याला पाहायला मिळाले नाही. बॉलला फील्ड करता आला पुन्हा एकदा. दुसऱ्या बॉलवरती देखील बिग ब्लो, चेंडू सीमा पार, षटकार 6.
बर पडतो तू नसल्यावर अशी दोस्ती आपली भावा अशी दोस्ती आपली भावा रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहिलं काय फटका खेळला ज्या पद्धतीचा बॉल वेगाने हाताळला त्याचंच उत्तर त्याला पुन्हा दिलं ज्या वेगाने बॉलला हाताळलं होतं त्याच वेगाने बाहेर देखील पाठवलं बॅटचा फ्लो जर आपण पाहिला तर अतिशय सुंदर क्लास स्ट्रोक चांगली बॅटिंग 31 धावा धावफलकावरती आहेत षटक क्रमांक 3 आपल्याला पाहायला मिळतं रोहित त्यांच्या शरीर यष्टीकडे जाऊन नाही चालणार अगदी आपण पाहतात आखूड यष्टीचे आहेत परंतु ॲबिलिटी क्षमता पोटेन्शियल सर्व गोष्टी त्यांच्यामध्ये आहेत आणि त्याचं आता उत्तम प्रात्यक्षिक मैदानाच्या आत पुन्हा एकदा याही बॉलला इंटू द गॅप मध्ये करण्याचा प्रयत्न शेवटच्या क्षणाला हा झेल सुटलाय आता हा कॅच तुम्हाला महागडा साबित ठरणार आहे कारण येणाऱ्या काळात फलंदाज रोहित ह्याला तुम्ही संधी दिलंय आणि संधी आता मिळाल्यानंतर रोहित कुठल्या पद्धतीने बॅटिंग करतील 7 बॉल वरती 18 वरती खेळतात 32 धावा धावफलकावरती झाल्यात उर्वरित 3 बॉल या षटकात आहेत व्यंकटेशने 3 षटकार ठोकले तर सागर निवळ यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे परंतु आता पाहूया या मॅच मध्ये ट्विस्ट आलाय या मॅच मध्ये आता निश्चित स्वरूपात गोलंदाजांनी गोलंदाजी चांगली केली होती चेंडू अगदी बॉटमला लागला होता एक इझी झेल होता परंतु तो झेल नाही कॅरी करता आला आणि आता झेल कॅरी नाही करता आल्यामुळे तुम्हाला त्याचं भुगतान करावं लागेल गोलंदाज तयार 32 धावा धावफलकावरती फुलर लेनचा बॉल पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे क्षेत्ररक्षक खाली आहेत आणि इथे नाही चुकी होत फलंदाज व्यंकटेश हे बाद होतील गॉन किती वेटिंगला असतात रे त्याला पाहून झुकतात रे किती वेटिंगला असतात रे त्याला पाहून झुकतात रे भले भले पाहून दादाला सॅल्यूट ठोकतात रे भले भले पाहून दादाला सॅल्यूट ठोकतात रे भले भले पाहून भाऊसला सॅल्यूट ठोकतात रे आपल्या निलेश शेलार भाऊसला सॅल्यूट ठोकतात रे थँक्यू सो मच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतील ते म्हणजेच दीपक मलिंगा या नावाने त्यांना पसंती मिळते एक जबरदस्त गोलंदाज आहेत परंतु आक्रमक फलंदाज म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं व्यंकटेश हाही बॉल अगदी बॉटमला आला धावसंख्या 32 वरती आपण पाहतात 2 गडी बाद उर्वरित 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे या षटकातला चाफेवाडी चषकाचा सुंदर असं भव्य व्यासपीठ आपल्याला बघायला मिळालं रिप्लेच्या माध्यमातून ज्यावेळेला षटकार आला एक अतिशय सुंदर अशी स्पर्धा ज्या स्पर्धेची वाट सफाळ्यामधले सर्व संघ वाट बघत असतात प्रेक्षक राजे बघत असतात आणि मात्र ती स्पर्धा कालपासून झालेली सुरुवात सलग 6 दिवस एक जबरदस्त मॅनेजमेंट या स्पर्धेचं पाहायला मिळेल येता क्षणी पहिल्याच बॉल वरती डाऊन द ग्राउंड बॉलला उडवलंय चेंडू सीमारेषेच्या बाहेर 6 खूप सुंदर पद्धतीने फलंदाजी होते आपण पाहताय अगदी येता क्षणी मोठ्या फटक्याचा स्वीकार करणं तेवढंसं सोपं नसतं डगआउट मधून सेट होऊन आलेत मागच्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच उगाच नाही माझ्या अंगावरती ती टी शर्ट मी प्रदान केलंय कारण ती गुणवत्ता आपल्याला पाहायला मिळाली दीपक यांची गोलंदाज तयार पुन्हा एकदा बॉल स्लॉट मध्ये आहे क्षेत्ररक्षक आहेत आणि क्षेत्ररक्षकांना बीट करेल लॉंग ऑफ ला क्लिअर करणारा हा देखणा षटकार 6 थँक्यू सो मच बघा रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहिलं दोन्ही बॉल सेम कॉपी अँड पेस्ट झाले कारण गोलंदाजाने देखील लाईन बदलली नाही आणि फलंदाजाने देखील आपला फटका बदलला नाही अगदी सेम तेच चित्र आपल्याला पुन्हा पुन्हा पाहायला मिळतंय दीपक खेळतात 600च्या स्ट्राईक रेट न धावसंख्या 44 2 गडी बाद 2 बॉल मध्ये 12 धावा एका बाजूला 7 बॉल मध्ये 18 धाव्यांवरती खेळतात ते म्हणजेच रोहित दुसऱ्या डावामध्ये देखील मॅच चांगला बघायला मिळेल यामध्ये तीळ मात्र शंका नाही एका बाजूला शिवनेरी हाही संघ एक तुल्यबळ संघ आहे यष्ट्यांच्या मागे तुषार यांना आपण पाहतायत 44 धावा धावफलकावरती 12 बॉलचा खेळ बाकी शिवनेरी या संघानं टॉस जिंकला प्रथमतः गोलंदाजी स्वीकारली प्रणय पाटील निश्चित स्वरूपात थोडेसे नाराज आहेत
कारण प्रत्येकाला पराभव कोणाला पसंत नसतो. क्रिकेटमध्ये तो ऍग्री करावा लागतो. प्रत्येक दिवस क्रिकेटमध्ये सारखे नाहीत. 4 दिवस सासूचे 4 दिवस सुनेचे. ज्या अनुषंगानं क्रिकेटमध्ये प्रत्येक दिवसात तुमचा दबदबा राहणार नाही, परंतु घरच्या मैदानात पराभव होणं थोडंसं दुःखीची बाब. या वेळेला पुन्हा एकदा फटका केलाय. क्षेत्ररक्षक आहेत तिकडे कौशल. क्या बात आहे, क्लास क्षेत्ररक्षण. अगदी चेंडूवरती झेप घेतली, स्ट्रेच केलं, चित्त्याची चपळाई बघायला मिळाली आणि धावसंख्या इथे 2 मिळतात. 20 धावांवरती फलक खेळते ते म्हणजेच 8 चेंडूंमागे रोहितचं आणि संघाची सांघिक जर आपण स्कोर कार्ड पाहिलं तर 46 वरती जाऊन पोहोचतायत. एका बाजूला दीपक संघाचा एक वन साइड हिरो म्हणून दीपक यांच्याकडे आपण पाहतायत. मागच्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच त्यांचा गुणगौरव झाला, जबरदस्त खेळ केला आणि तदनंतर आता याही मॅच मध्ये ज्यांनी 2 बॉल मध्ये 2 षटकार ठोकलेत, 46 धावा, 11 बॉल आणखीन येणे आहेत. 60-65-70. अगदी आपण पाहतात लोटांगण घालावं लागतं मुख्य खेळपट्टीवरती. पंचांचे 2 हात समांतर रेषेत आलेत, अर्थात व्हाईट बॉल. नितेश कदम सरांना आपण पाहतायत. हा व्हाईट बॉल न स्कोर काढला धावसंख्या जाऊन पोहोचते 47-47 धावा. दुसरा दिवस या स्पर्धेचा. अतिशय सुंदर छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण आणि या मैदानामध्ये चाललेला आजच्या दिवसातला मॅच क्रमांक जर आपण पाहिला तर 6वा. जबरदस्त बॉल, चांगला बॉल. जरी रोहित सेट झाला असेल तरी देखील धर्मेश सांगतायत की पहिल्या 2 षटकांमध्ये तुम्ही चांगली कामगिरी केली, परंतु या वेळेला नाही. माझ्यातील कौशल्य वेगळं आहे आणि ज्यामध्ये आपण पाहतायत अतिशय चांगला अचूक टप्पा आपल्याला पाहायला मिळाला. 2 बॉल मध्ये फक्त 3 धावा खर्च करतायत, जिथे एका बाजूला दोन्ही सेट बॅटर 9 बॉल 20 आणि 2 बॉल मध्ये 12 म्हणजेच रोहित आणि दीपक हे दोन्ही ट्रम्प कार्ड संघाचे महत्वाचे फलंदाज असताना त्यांच्या समोर चांगली गोलंदाजी होते. या वेळेला हा फटका काय खेळलाय, जबरदस्त स्ट्रोक. चेंडू कोलवर टप्प्याचा होता, फक्त दिशा दिली. चेंडू मात्र आपण पाहतोय डीप स्क्वेअर लेगला क्लिअर करेल, सीमारेषा पलीकडे. चौकार. सासूसनी केली पाठीना जाऊया कल्ला तुझी खोटी, जाऊया कल्ला तुझी खोटी. सासूसनी केली पाठीना जाऊया कल्ला तुझी खोटी, जाऊया कल्ला तुझी खोटी. या सासूसनी केली पाठीना. सो मच. बघा आपण रिप्ले पाहताय. अगदी क्रीजचा योग्य वापर केला, खोलवरती आले, तदनंतर फक्त बॉल जसा आला त्याला दिशा दिली. मनगटाचा योग्य वापर, रिस्ट वरती हा फटका खेळला आणि तिथे चेंडू सीमारेषेच्या बाहेर. या वेळेला हाही फटका काय खेळलाय, क्लास क्लास आणि टोटल क्लास. जबरदस्त स्ट्रोक, चेंडू सीमारेषा पलीकडे. मुख्य व्यासपीठाला सलामी देणारा आलाय षटकार. 6. रिप्लेच्या माध्यमातून आपण जरूर पाहणार आहोत. थँक्यू. इथे जर आपण पाहिलं तर थोडे शफल झाले, ऑब्स्टिकला आले आणि तदनंतर मागच्या पायावरती बॉडी बॅलन्स केलं आणि तदनंतर आपण पाहतोय हा फटका केला. टोटली क्लास. रोहित 10 बॉल मध्ये 24. पुन्हा एकदा ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहेत मिड विकेटला, तिथून त्या बॉलला प्रोटेक्शन देतील, फेकी येईल. तदवरती जर आपण पाहिलं तर धावसंख्या जाऊन पोहोचते, आम्हाला शुभम दर्शवतायत. 58 धावा या धावफलकावरती आहेत. खऱ्या अर्थानं आपण पाहताय या षटकात जर चेंडूंचा विचार केला तर आतापर्यंत आपण पाहताय 5 बॉलचा खेळ परिपूर्ण झालाय आणि शेवटचा बॉल बाकी असेल. 4थं षटक आपल्याला पाहायला मिळतं. गोलंदाज तयार. यावेळेला इनटू द गॅप. एका बाजूला ऑफ साइडला ऑन साइडला दोन्ही बाजूने फलंदाजी होत आहे. क्लास बॅटिंग. चौकार. हे जयेश पाटील सोनार पड्याचा विंदड छकडेवाला. जयेश पाटील सोनार पड्याचा विंदड छकडेवाला. जयेश पाटील सोन्या बैलवाला 50-50 नंबरवाला. जयेश पाटील सोन्या बैलवाला 50-50 नंबरवाला. थँक्यू. वेलकम बॅक. पुन्हा एकदा आपण रिप्ले पाहताय त्या मागच्या फटक्याचा. क्लास क्रिकेट, जबरदस्त फटका. विराट प्रेम कोहलीची आठवण झाली या कव्हर ड्राईव्हनं. शेवटपर्यंत बॉल कडे पाहत राहिले. दोन्ही अँगल मध्ये आपण पाहतायत डीबीएन लाईव्हची टीम. खऱ्या अर्थानं आपण पाहताय डीबीएन लाईव्ह यांना सॅल्यूट असेल, ज्यांनी खूप छान पद्धतीनं श्रीकृष्ण चाफेवाडी चषकाची ही चॉईस का राहिलेली आहे तर त्यांचं तसं काम देखील आहे आणि डीबीएनची टीम आपल्याला ती पाहायला मिळते. अतिशय सुंदर. 12 बॉल आणि 31 धावांवरती रोहित खेळत आहेत, तर एका बाजूला दीपक मलिंगा
3 बॉल मध्ये 16 वरती खेळत असताना 62 धावा फलकावरती आहेत. 6 बॉल 6 मध्ये जर 15-18 आल्या तर निश्चित स्वरूपात 80-75 हे टार्गेट आता पाहत असतील श्री गणेश डोंगरीपाडा. धावा होतील नाही होतील, परंतु आता गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज तुषार आपल्याला पाहायला मिळतं. तुषारचं देखील स्वागत केलंय. समोर कोणी येऊ दे, आम्ही थांबणाऱ्यांमधले नाही, ह्या गोष्टी इथे पाहायला मिळतात. जबरदस्त बॅटिंग, क्लास बॅटिंग, षटकार. धन्यवाद. इथे मात्र आपण पाहताय एक कॅच सोडल्यानंतर रोहितनं आता मागे वळून पाहिलं नाही. जी संधी मिळाली त्या संधीला आता इथे मात्र त्यांनी निश्चित स्वरूपात सोन्यामध्ये रूपांतर केलं. क्लास बॅटिंग, अगदी छान पद्धतीने बॅटिंग करतात रोहित. यावेळेला खोलवर टप्प्याचा बॉल, पिचिंग आउटसाइड ऑफ द ऑफ स्टंप्स. तदनंतर आपण पाहतोय सिंगल परिपूर्ण दुसरीचा प्रयत्न आणि इथे आपण पाहताय धावसंख्या जरूर पूर्ण होतील त्या, म्हणजेच आता 2 धावसंख्या 2:70 वरती स्कोर कार्ड जाऊन पोहोचते. एकोणचाळीस धाव्यांवरती खेळतायत रोहित. यावेळेला रिव्हर्स स्वीप, काही गरज नव्हती, परंतु त्यांनी फील्ड रिस्ट्रिक्शन पाहिलं होतं आणि त्या अनुषंगाने तो फटक्याची निवड केली. नेक्स्ट मॅच एका बाजूला आपण पाहतायत द्वारकामाई चिखलपाडा आणि एका बाजूला अमरदीप जलसार बी. दोन्ही संघांना विनंती करीन की आपण या उर्वरित 3 बॉल नंतर टॉस साठी या. धावसंख्या 70. रोहितचा कॅच जो ड्रॉप झाला होता तो आपण पाहू शकाल. ज्या कॅच नंतर रोहितनं मागे वळून पाहिलं नाही, हा जो झेल होता एक सोपा झेल होता आणि तो कॅरी झाला नाही. त्याचं भुगतान तुम्हाला आता हे 70 धाव्यांचं स्कोर कार्ड आता तुमच्या समोर जे उभा आहे ते आपल्याला पाहायला मिळत आहे. डीपीएन लाईव्ह जो कॅच सुटला गेला होता तो त्यांनी आता पुन्हा एकदा तुमच्या समोर आणला आणि त्यानंतर रोहितनं खूप छान पद्धतीनं त्याचा खेळ त्याने दाखवला. 70 धावा धावफलकावरती आहेत. 2 चेंडूंचा खेळ बाकी असेल. आता या 2 चेंडूंचा खेळ बाकी असताना आपण पाहणार आहोत काय होईल आणि काय बिघडेल. पुन्हा एकदा आपण पाहतायत मोठा स्ट्रोक खेळण्याची चाहत, परंतु इथे वॉर रूम मध्ये त्यांनी चॅलेंज केलंय या व्हाईट बॉल साठी की हा बॉल आम्हाला वाईड हवाय. पंचांनी त्या बॉलला काउंट केलंय. तिसरे पंच येतील आणि ते डिसिजन आपल्यापर्यंत पोहोचेल. फेअर डिलिव्हरी, इथून चांगला बॉल आपण पाहू शकाल ऑन स्क्रीन. आधीच आपण ऑफस्टिकच्या बाहेर उभे होते आणि तदनंतर हा चेंडूची जर वाईड मागणी कराल तर ते नाही चालणार. फुलर लेनचा बॉल आणि या बॉलला खेळलंय क्षेत्ररक्षक कौशल. फक्त बॉलकडे पाहतील, परंतु बॉल जाईल इथून निघून सीमारेषेच्या पलीकडे षटकारापर्यंत. आणि आता या 6 धाव्यांनी स्कोर कार्ड भरपूर मोठ्या पद्धतीने उभं राहिलंय. 76 वरती स्कोर कार्ड जाऊन पोहोचतंय. द्वारकामाई चिखलपाडा आणि अमरदीप जलसार बी, आपण दोन्ही संघ प्लीज टॉस साठी या. 76 धावा धावफलकावरती. रोहितने 18 बॉल मध्ये 45 धावा ठोकल्या, ज्यामध्ये 5 षटकार आणि 1 चौकार. 250च्या तब्बल स्ट्राईक रेटने वादळी खेळी. मी उल्लेख केला की त्याच्या शरीरयष्टीकडे जाऊन नाही चालणार, परंतु त्यानं काय फलंदाजी केली. क्लास क्रिकेट. ऑन साईडचं क्षेत्र त्याने अगदी त्याच्या नावी केलं होतं. बघा ऑन साईडला काही कमालीचे फटके खेळलेत, जबरदस्त स्ट्रोक खेळलेत आणि रोहितची 18 बॉल 45 धावांची खेळी खूप महत्वपूर्ण राहिली. 76 धावा धावफलकावरती, 77चा पाठलाग आणि पुढचा टॉस अमरदीप जलसार बी आणि एका बाजूला द्वारकामाई चिखलपाडा या टॉस साठी. दत्तात्रय पाटील सरांना विनंती करतो की आपण या, तुमच्या शुभ हस्ते मात्र त्या मॅचचा आपण टॉस करणार आहोत.
द्वारकामाई चिखलपाडा आणि एका बाजूला अमरदीप जलसार बी. अमरदीप जलसार संघांना प्रभावी केलं. दत्तात्रय पाटील सर आहेत, त्यांच्या शुभ हस्ते मात्र त्या मॅचचा इथे टॉस होणार आहे आणि अमरदीप जलसार बी संघाचा कॉल असेल. दत्तात्रय पाटील सर स्वतः मुख्य आयोजक. चाफेवाडी चषक आणि इथे मात्र आपण पाहतो चाफेवाडी चषक. दत्तात्रय पाटील सर आपण मुख्य व्यासपीठावरती विराजमान होण्याची कृपा करावी. शुभेच्छा देतात दोन्ही कर्णधारांना. मागच्या मॅचमध्ये जबरदस्त खेळ तुमच्या संघाचा राहिला. तुमचा खेळ देखील तेवढाच महत्त्वाचा होता. हा मॅच आता प्रतिस्पर्धी संघ वेगळा आहे. टॉस जिंकला, तुमचा निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण. अमरदीप जलसार बी संघ आपण पाहतायत आज या स्पर्धेमध्ये भरपूर प्रभावी केलं. मागच्या मॅचमध्ये टीम एफर्ट्स, गेम प्ले कसा राहिला तुमचा? टीम एफर्ट तर सर्व चांगलाच राहिला आणि गेम पण खूप चांगला राहिला. सर्व पोरं मिळून एकत्र येऊन चांगली क्षेत्ररक्षण वगैरे केलं. यस, तुम्हाला त्या मॅचसाठी शुभेच्छा आहेत. जर तुम्ही टॉस जिंकला असता तुमचा निर्णय? क्षेत्ररक्षण. बॅटिंग करायची आहे. मागच्या मॅचमध्ये अगदी जबरदस्त क्रिकेट त्यांनी दाखवलं. आता त्या संघासमोर तुम्हाला फलंदाजी करायचं आहे. त्यांनी भरपूर धावा प्रतिस्पर्धी संघासमोर उभ्या केल्या होत्या. आता तुम्हाला 5 षटकांचा मॅच आहे. निश्चित स्वरूपात धावांचा पाठलाग मोठा करावा लागेल. किती धावांपर्यंत पोहोचाल? आहे टार्गेट आमचं 70+. तुम्हाला देखील मॅचसाठी शुभेच्छा आहेत. पुढील मॅचचा टॉस झालाय आणि अमरदीप जलसार बी या संघानं टॉस जिंकलाय आणि प्रथमतः गोलंदाजी स्वीकारले. दुसऱ्या डावाला देखील सुरुवात होत आहे, जिथे 77 धावांचं टार्गेट आहे. जसा मॅचला सुरुवात होईल मायक्रोफोनवरती पालघर भूषण, पालघर जिल्ह्याचा बुलंद आवाज प्रमोद शेडगे सरांना आपण ऐकणार आहोत. थँक्यू. थँक्यू व्हेरी मच. उत्कर्ष पाटील यांचा आवाज आपण ऐकतायत या स्पर्धेला. का बॅटिंग केली, 18 बॉल 45 रन्स. वॉट अ बॅटिंग परफॉर्मन्स बाय रोहित भोईर. हिटमॅन स्टाईल मध्ये आपण पाहिलं रोहित भोईरने जी क्लास बॅटिंग केली. अफलातून बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळाले. निलेश 35 धावा खूप महागडा ठरला गेला. एक विकेट जरूर मिळाली, परंतु 17.5चा इकॉनॉमी आपल्याला पाहायला मिळाला. धर्मेश 18 रन्स पाहायला मिळाल्या. तुषार 14 रन्स पाहायला मिळतात. साई 1 षटक 9 रन 1 विकेट. साई व्यतिरिक्त प्रत्येक गोलंदाजाने धावा खर्चिक केल्या आणि आपण पाहिलं तर 11वर 1 आणि 32वर 2 विकेट गेल्यानंतर एक मोठी पार्टनरशिप पाहायला मिळाली. रोहित भोईर आणि एका साईडला मलिंगा यांच्या माध्यमातून, अर्थातच दीपक किरे यांच्या माध्यमातून खुश आहेत योगेश घरत, संदीप भोईर अँड ऑल टीम. हे समर्थक त्यांचे पाहायला मिळतात. डोंगरीपाडा प्रदीप भोईर यांना सुद्धा आपण पाहू शकतात. ते सुद्धा खुश आहेत आपल्या या संघाच्या कामगिरीवर. सामन्याला होते सुरुवात. अतिशय वेगवेगळी झाडं वृक्ष काय अप्रतिम दर्शवत असताना पाहायला मिळतात. हीच डीबीएनची खासियत राहिली. त्यामध्ये सर्व संपूर्ण आपण पाहिलं तर संगीतमय वातावरण निर्माण केलं जातं. आमचे मित्र कॅन्डी यांच्या माध्यमातून सातत्यपूर्ण आपण पाहत आहेत. डीजे वाजंत्र लो फुलटॉस बॉल जरूर होता. ह्यावेळेला आपण पाहताय थोडासा चेंडूला फक्त दिशा दिली तुषार किनीच्या बॅटमधून. तुषार किनी नो डाऊट अबाउट इट हार्ड हिटर बॅटर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं, परंतु आज संकटात संघ आहे. 77 धावांचं लक्ष्य समोर ठेवलं गेलंय आणि एक मोठ्या इनिंगला या वेळेला परावर्तित करावं लागणार आहे. म्हणजेच मॅक्झिमम 10 षटकार 11 षटकार येतील का या 29 बॉलमध्ये? कारण जेव्हा प्रोफेशनल खेळाडू क्रिकेट खेळतात त्यावेळेला त्यांच्याकडे 11च्या 11 खेळाडू सातत्याने चांगली कामगिरी करणारे असतात. म्हणजे वेगवेगळ्या विभागातून वेगवेगळे खेळाडू येतात, परंतु त्यांचं एक कॅल्क्युलेशन माइंड तेच असतं की आपल्याला मॅक्झिमम 29-30 बॉलमध्ये आपल्याला 10 बाहेर पाठवायचे. जेव्हा 77 धावांचा पाठलाग करायचा आहे त्यावेळेला म्हणजे षटकारांची गणना केली जाते. परंतु इथे ग्रामीण क्रिकेटमध्ये तुम्हाला 1, 2, 3, 4 असे खेळाडू जे असतात, बॅटर असतात, त्यांच्यावर फार अवलंबून राहावं लागतं. त्यामुळे ते सेन्सिबल क्रिकेट खेळताना सातत्याने पाहायला मिळतात. 1 रन मिळेल, रोहित भोईर पुढे सरसावेल. आज 45 धावांची घणाघाती आणि झंझावती खेळी रोहित भोईरच्या बॅटमधून आपण पाहू शकला. छोटा पॅक बडा धमाका. जितू एका साईडला चांगली गोलंदाजी करताना त्याचं वर्णन करावं लागेल. 2 बॉलचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या 2 वर जाऊन पोहोचली गेले. षटक क्रमांक 1 आहे प्रगतीपथावर. आपण पाहत आहेत श्री कृष्ण मंडळ चाफेवाडी आयोजित चाफेवाडी चषक 2025चा दुसरा दिवस. ऑन साइडला स्लॉक केलाय. कोणी फिल्डर नाहीये. गॅप मध्ये फार वेगाने चेंडू निघून जाईल. त्रिशिका 11 स्टँडला सलामी देणारा हा खणखणीत दर्जेदार चौकार. बापाचा बाबू माझा राजाचा किसन कन्हैया पोरींचा पण दिवाना माझे राणीचा.
चौकार आला आणि संघाची धावसंख्या 6 वर जाऊन पोहोचली गेली. चांगलं गुडघ्यावर बॅलन्स केलं होतं आणि चांगल्या पद्धतीने लॉक केलं चेंडूला. त्यानंतर जितूने लगेच कमबॅक कसं करावं, सरळ चेंडू निघून जातो बँकेच्या हातामध्ये. डॉट बॉलची सांगता होत असताना पाहायला मिळते. 4 बॉलचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या 6. 77 धावांचा पाठलाग करताना सुरुवात थोडीशी नाजूक स्थितीमध्ये पाहायला मिळते. इथून पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न होता तुषार किनीचा, परंतु इथून आपण पाहतायत कोणती धाव येत नाहीये. चांगली गोलंदाजी जितूच्या द्वारे आतापर्यंत पाहायला मिळते. पहा रिप्ले बॉल, प्रिव्हियस बॉल आपण पाहिला तर रिप्ले मध्ये कशा पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न केला होता जितू. यावेळेला गोलंदाजी मार्कवर आले राऊंड द विकेटने आणि राऊंड द विकेटने येत असताना बॅटचं हलकसं कडा लागली होती आणि इथून आपण पाहतायत बँकेत तिथपर्यंत पोहोचू शकले नाही. जितूने अपील केली होती लेग बिफोरची. सर बॅटचा वापर केलाय. रोहित भोईरच्या हातामध्ये चेंडू विसावलाय. तुषार किनीच्या खेळीला पूर्ण विराम. फर्स्ट विकेट डाऊन. 6 वर पहिला धक्का शिवनेरी या टीमला गॉन. गेल्या मॅचचा हिरो मिस्टर यश किनीला आपण पाहतायत. अतिशय चांगली झंझावती पारी आपल्याला पाहायला मिळाली होती, खेळी केली होती यश किनीने. 30 धावांचा खेळ साकारला गेला होता. आता इथे खऱ्या अर्थानं चांगली बॅटिंग करावी लागेल. पहिलं षटक जितूच्या नावावर. पॉवर प्लेचं पहिलं षटक पाहायला मिळालं. पॉवर प्ले मध्ये आपण पाहिलात तर 6 धावा एकंदरीत आल्या. पॉवरफुल बॉलिंग पाहायला मिळाली जितूची. आपल्या बोटांमधील जादू दर्शवत असताना विलक्षण कामगिरी करताना पाहायला मिळाला. फिंगरचा परिपूर्ण रोल अदा करत असताना प्रिव्हियस ओव्हर आपण पाहू शकतायत. ही विकेट आपण पाहू शकाल एका साईडला. क्या बात आहे प्रवीण, जबरदस्त. 2 अप्रतिम आपण पाहू शकतायत. 2 फ्रेम मध्ये कॅमेरा सहित 2 कॅमेरा सहित ही स्पर्धा कव्हर होताना पाहायला मिळते. ही डीबीएनची खासियत राहिले. कशा पद्धतीने चेंडू खेळल्यानंतर तो चेंडू जेव्हा ट्रॅव्हल झाला आणि रोहित भोईरच्या हातामध्ये चेंडू ट्रॅव्हल झाल्यानंतर आपण पाहतायत विसावल्या होईपर्यंत ते दृश्य पाहायला मिळालं. गुड डिलिव्हरी, चांगला बॉल होता. धर्मेश खेळल्यानंतर यावेळेला त्याचं रिॲक्शन दर्शवतो की बिटवीन द गॅप मध्ये खेळायला हवं होतं. दुसऱ्या षटकातील पहिलाच बॉल रक्षितचा आपल्याला पाहायला मिळतोय. ऑफ टीमच्या थोडंसं बाहेर चेंडूला पिच केलं होतं. चांगली थिंकिंग वापरली. हळूवारपणे खेळण्याचा प्रयत्न केला. सॉफ्ट अँड बॉटम हँडचा वापर करण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू पासून दूर होते. डॉट बॉल. टॉस बॉल बिटवीन द गॅप मध्ये चेंडू फार वेगाने निघून चालला. आउटफील्ड फास्ट आहे. तेवढाच वेगाने चेंडू निघून जात असताना 4 रन मिळतील. क्लास ड्राईव्ह. धर्मेशच्या बॅटमधून चौकार. गुड शॉट. 4. या स्पर्धेतला 93वा चौकार पाहायला मिळतोय. अतिशय चांगला फटका होता. फुल टॉस बॉल होता. गॅप शोधला आणि त्या गॅप मध्ये चेंडू एक्स्ट्रा कव्हरला भेदून निघून जातोय. बाउंड्री लाईनचा वेध घेत चौकार मिळाला. पालघर जिल्ह्यामध्ये एक मानाची, सन्मानाची, अभिमानाची, प्रतिष्ठेची, कीर्तिमानाची आणि परंपरेची स्पर्धा, एक सुंदर आणि लोकप्रिय स्पर्धा म्हणून या सफाळे विभागामध्ये पाहायला मिळते. ज्या स्पर्धेची परंपरेची स्पर्धा म्हणून ओळखली जाते त्या स्पर्धेचं नाव आहे चाफेवाडी चषक 2025. मोठा प्रहार काढण्याचा प्रयत्न होता. चेंडूला प्ले सुद्धा केलं होतं, परंतु इथे पायावर जाऊन चेंडू आदळला. तिथून शॉट सिली मिड ऑफला चेंडू निघून जातोय. तत्पूर्वी सिंगल मेल आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 10 वर 11 वर जाऊन पोहोचले गेली. शुभम गरज चांगले गुणलेखकाचा लेखाजोगा आमच्यापर्यंत ते पोहोचवतायत. प्रवीण पाटील स्वतः आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये आहेत. दोन्ही संघाचे प्रतिनिधी अर्थातच 12th मॅन आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. खडे खडे स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला आणि इथे यश किनीच्या खेळीला पूर्ण विराम. गेल्या मॅचचा हिरो या मॅचवर, या मॅच मध्ये 0 वर. फलंदाज बाद. 11 वर दुसरा धक्का. गॉन.
वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. रक्षितची गोलंदाजी अप्रतिम पाहायला मिळते खेळपट्टीवर. आतापर्यंत न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल मिस्टर कौशलला आपण पाहतायत न्यू मॅन इन ऑन द क्रीज. रक्षितचा बॉल ह्या वेळेला ऑफस्टमच्या थोडंसं बाहेर चेंडूला पिच केलंय. अतिशय चांगला बॉल होता, अनबिलिव्हेबल. चेंडूचा टप्पा अचूक पद्धतीने योग्य ती दिशा, नियंत्रणबद्धता कशी असावी, एकाग्रता कशी असावी, अचूकता कशी असावी, भेदकता कशी असावी, हे सर्व काही यावेळेला दर्शवत असताना रक्षित आणि संदीप भोईर काहीतरी कान मंत्र देत असताना पाहायला मिळत आहेत. त्यांचं सुद्धा बॉडी लँग्वेज. ऑन साईडला खेळला गेलाय. फिल्डर येत आहेत त्या ठिकाणी. प्रितेशला आपण पाहतायत, कोणती मिस्टेक करत नाहीयेत. गुड कॅच प्रितेश. बॅक टू द डगआउट. कौशल गॉन. एक मोठ्या धावसंख्येचा पल्ला जेव्हा पार करतात त्यावेळेला तुमची सलामीवीर फलंदाजी, सलामीवीरांनी चांगली सुरुवात करून दिली. पहिल्या षटकात 20-25 धावा आल्या, दुसऱ्या षटकांपर्यंत 30-40 पर्यंत धावा आल्या. तर एक फायटिंग टोटल जे आपण पाहू शकतात आतापर्यंत 11वर 3 धक्के बसले गेलेत. 11 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत. आणि ज्या वेळेला एक अपेक्षित धावसंख्या असते त्या अपेक्षित धावांचा पाठलाग करताना तुम्हाला सहजगत्या ते पूर्ण होताना पाहायला मिळतात. परंतु एखादा जेव्हा भला मोठा लक्ष्य तुमच्या समोर असतो, 66 रनची अजून सुद्धा आवश्यकता आहे. क्रिकेट खेळत असताना एक आवर्जून गोष्ट सांगेन की आपण सुद्धा कॅल्क्युलेशन करणं फार गरजेची गोष्ट असते. क्रिकेटच्या खेळामध्ये जेव्हा एखादा समालोचक जेव्हा 2 षटकात 11 धावा सांगत असतो त्यावेळेला तुम्हाला सुद्धा ते कॅल्क्युलेशन थोडंफार कुठेतरी माहिती असायला हवं. कारण एक असा खेळाडू टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर होऊन गेला. आतापर्यंत चांगल्या पद्धतीने त्याचे सुपुत्र खेळत आहेत भरत वाघेला, म्हणून ज्यांची ओळख सातत्याने आपल्याला पाहायला मिळाली. चुहा या नावाने जास्तीत जास्त ज्याला पसंती मिळाली असा एकमेव खेळाडू टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर जो खेळत असताना सुद्धा बॉल आणि रन्स मोजायचा. म्हणजे त्यावेळेला एवढी काही प्रसिद्धी नव्हती या समालोचन क्षेत्रामध्ये म्हणा किंवा पंचांच्या भूमिकेत म्हणा, परंतु त्यांनी तो काळ गाजवला. आणि बंड बॉईज या टीममधून खेळत असताना सातत्याने त्यांनी खूप वर्ष क्रिकेट खेळलं गेलं. पुन्हा एकदा गोलंदाज जितू आक्रमकतेचा सितारा आहे. विकेट घेण्यामध्ये माहीर असलेला हा गोलंदाज. ऑफ साईडला फटका तर छान एक्झिक्यूट केला गेलाय. फिल्डर येत आहेत वेगाने. चेंडूचा जरूर चेंडूपर्यंत पोहोचले गेले होते, परंतु काय एक्झॅक्टली घडले गेले. मात्र इथे फिल्डिंग चांगली झाली असं प्रेक्षकांचं सुद्धा म्हणणं आहे. स्वतःला झोकून दिलं होतं क्रिश. या वेळेला आपण पाहताय संदीप भोईर यांचे 2 सुपुत्र एकाच टीम मध्ये खेळत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. अप्रतिम चांगला स्लोवर वनचा मारा आपल्याला पाहायला मिळतोय. 1 धावेपासून वंचित राहतील का? आणि यस, डेफिनेटली धर्मेशला परतावं लागेल. बॅक टू द डगआउट. गॉन. निलेश किनी न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. स्थिती मात्र यावेळेला परिपूर्ण शिवनेरी टीमची नाजूक आहे. 13वर 4 धक्के बसले गेले. श्री गणेश डोंगरीपाडा टीमने काय कमबॅक केलंय. विथ द बॅटने चांगली बॅटिंग केली. विथ द बॉलने आता गोलंदाज चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळत आहेत. म्हणजे प्रत्येकाचा रोल प्रत्येकाने अदा केलाय. चांगली फिल्डिंगचा दर्जा सुद्धा राहिलाय. म्हणजे या गोष्टी खूप मायने राखतात क्रिकेटच्या खेळामध्ये. तुमची भूमिका काय असते क्रिकेटच्या खेळात हे दर्शवत असताना आतापर्यंत गोलंदाज आणि एका साईडला आपण पाहू शकतात फलंदाज तेवढा दबदबा कायम राखत नाहीयेत. जितूची गोलंदाजी क्लास राहिली. आतापर्यंत त्याने 9 बॉल हातखंडातून फेकलेत आणि त्यामध्ये 8 रन देत 1 विकेट जरूर मिळवले गेले. चांगली गोलंदाजी. पुन्हा एकदा मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, कारण आता समोर फक्त स्पष्टपणे 77 धावा आपल्याला अचीव करायचे आहेत. हे स्वप्न बाळगून मात्र आता तुम्हाला षटकार चौकारच
ठोकायचे आहेत, परंतु ते प्रयत्न करत असताना कुठेतरी जितू त्या प्रयत्नांना खिंडार पाडतोय. अतिशय चांगला बॉल होता. पंचांकडे दाद मागितली. पंचांनी सांगितलं यावेळेला या आम्ही रिस्क घेणार नाही असं साजिद लाला यावेळेला दर्शवत असताना पाहायला मिळत आहेत. विवेन जाधवला यावं लागेल. यावेळेला आपण ऑन स्क्रीनवर पाहू शकतायत निलेश अभिजित त्या ठिकाणी आपण पाहू शकतायत क्रीजमध्ये पोचत असताना हलक्या हलक्या पावलांनी मात्र पोचत होते, परंतु बॅट त्यांची हवेत होती. बेल्स यावेळेला उडाली आणि इथून मात्र अभिजितला परतावं लागेल. बॅक टू द आउट. ओ यू टी आउट. साजिद लाला यांच्या मनामध्ये तोच विचार होता की कदाचित आपण रिस्क घेण्यापेक्षा यावेळेला आपण डिसिजन रिव्ह्यू घेऊया आणि त्यासाठी मात्र हा आपण पाहतायत अंपायर्स कॉल होता आणि इथे आपण पाहू शकतात फलंदाज बाद होतं. कधी कधी टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर फार कमी प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतं असे फलंदाज बाद होतात. अभिजित त्यामध्ये बाद झाला. इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये बऱ्याच वेळेला वीरेंद्र सेहवागला सुद्धा आपण पाहिलं, महिला जयवर्धनेला आपण पाहिलंय. अशा प्रकारचे फलंदाज बाद होताना संघाची धावसंख्या 13-13वर 5 धक्के अर्धा संघ चमूच्या आसऱ्याला परतला गेलाय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतायत मिस्टर विनायक किनी. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. प्लेइंग फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर खेळले गेले होते. व्हाईट बॉलचा इशारा, रायझिंग डिलिव्हरी जरूर होती, परंतु या वेळेला आपण पाहतायत व्हाईट लाईनच्या खूपच बाहेर जितूचा हा व्हाईट बॉल. संघाची धावसंख्या 14. ऑन साइडला खेळले गेले. रोहित भोईर पुढे सरसावेल. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर बॅकअप त्याचेच बंधू क्रिश बॅकअपसाठी येत आहेत आणि संघाची धावसंख्या 1च्या मदतीने जाऊन पोहोचते 15 या धावसंख्येवर. तर इथून तर पल्ला खूप पार करायचा आहे. 62 रनची अजून सुद्धा आवश्यकता. 12 बॉल आणि 62 रन्स हे सामन्याचं समीकरण पाहायला मिळतं. 12 बॉल 62 रन्स. घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक. चला, नो मीटिंग नो टाइम. अजून 2 सामने निदान आपल्याला चांगल्या पद्धतीने खेळवायचे आहेत, याची दखल घ्या. कंपॅरिझन करताना 44 धावा श्री गणेश डोंगरीपाडा या टीमच्या होत्या, तर 15 रन 5 विकेट्स शिवनेरी टीमची नाजूक स्थिती. सारे जीव की प्राण चापेवाडीची आहे ओ शान. एकापेक्षा एकही बाजी भेटीला इंची पब्लिक. 15 रन 5 विकेट्स. आता 12 बॉल आणि 62 रनची आवश्यकता आहे. रोहित भोईर गोलंदाजी मार्कवर. अपकमिंग यंग टॅलेंट म्हणून ज्या खेळाडूकडे पाहिलं जातं, रोहित भोईर या खेळाडूकडे आपण पाहू शकतायत. त्याची बॉडी लँग्वेज पॉझिटिव्ह तर आहेत. उलटॉस बॉल होता. ऑन साइडला खेळला गेलाय. फटका तर छान आहे. हवेच्या झोतावर चेंडू निघून जाईल. 6 धावांकरता गुड शॉट बाय विनायक किनी. 6. गावागावात त्यांना हो मान, गावलुकी गाती हो गुणगान. गावागावात 21 रन ऑन दी बोर्ड लागला आहेत. पुन्हा एकदा बॉल तयार. अप्रतिम चांगला बॉल होता. लो फुल टॉस बॉल जरूर पाहायला मिळाला. ऑफस्टमच्या थोडंसं बाहेर चेंडूला यावेळेला पिच केलं गेलं. चांगली थिंकिंग सहित गोलंदाजी करताना पाहायला मिळत आहेत. विथ द बॅटने मी चांगली कामगिरी करू शकतो हे त्याने फॉर एक्झाम्पल दाखवलं पहिल्या इनिंगमध्ये. 45 धावा त्याच्या बॅटमधून खोऱ्याने वाहिल्या रोहित भोईरच्या. कोणी क्षेत्ररक्षक नाहीये. आखूड टप्प्याच्या चेंडूला फक्त दिशा दिली
याला म्हणतात शक्तीपेक्षा युक्तिश्रेष्ठ चौकार. विनायक किनीच्या बॅटमधून 4. ला 5 धक्के. अभिजित आणि विनायक. अभिजित बाद झाल्यानंतर आपण पाहतात निलेश किनी यांना आपण पाहतायत. ऑफ साइडला कडक शॉट पाहायला मिळतोय विनायक किनीच्या बॅटमधून. क्या बात आहे. इनसाइड आउटचा फटका. व्हॉट अ शॉट. विनायक किनी यावेळेला दर्शवत असताना जे टॉप ऑर्डरच्या फलंदाजाला जमलं नाही ते मी यावेळेला मिडल ऑर्डरच्या फलंदाजांच्या भूमिकेत आपण पाहू शकताय जमलंय. आणि विनायक किनी यावेळेला दर्शवतो टायगर अभी जिंदा है. क्या बात आहे. सुपर शॉट. संघाची धावसंख्या 31. 31 वर जाऊन पोहोचले गेले. अप्रतिम इनफिल्डच्या वरून जरूर खेळले गेले. एक नंतर मिळे प्रितेश पुढे सरसावेल. त्यावेळेला डायरेक्ट हिट प्रितेशचा पाहायला मिळतो. जड्डूची आठवण करून दिली रवींद्र जडेजा स्टाईल मध्ये. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर. 32 रन्स. श्री गणेश डोंगरीपाडा टीम यंदाचा हंगाम रबर बॉल स्पर्धेमध्ये सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने कामगिरी केली. SP बॉयज ट्रॉफी मध्ये म्हणा. त्यानंतर विठ्ठलवाडीच्या मैदानात सुद्धा चांगली कामगिरी करताना आपल्याला पाहायला मिळाले. यावेळेला ऑन साइडला फटका छान आहे निलेश किनीच्या बॅट मधून. फ्लिक ऑफ द रिस्ट. आउट ऑफ द पार्क. फॅब्युलस शॉट. 6. 38 धावा. थँक्यू कॅन्डी. 38 रन झालेले आहेत म्हणजेच विजयासाठी अजून सुद्धा आपण पाहू शकताय जवळजवळ 39 रनचं टार्गेट. अजून सुद्धा 39 धावांची आवश्यकता 6 बॉल मध्ये. यस डीजे. यस कॅन्डी. सहा बॉल 39 रन. चांगला बॉल होता यावेळेला दीपक किनीचा आपण पाहू शकतायत. त्याचा दिवस तिसरा दिवस आपल्याला पाहायला मिळेल. तिसऱ्या दिवसातील आपण पाहू शकणार आहोत जे सामने आहेत. विटी लाईन ब गट एकंदरीत आपण पाहू शकणार आहोत ज्यामध्ये बी ग्रुप आपल्याला पाहायला मिळतोय. म्हणजेच अमोल 11 विठ्ठलवाडी हा संघ दोनात करणार आहे जो कॅन्डी स्वतः मात्र इन ऍक्शन पाहायला मिळेल. एकता ग्रुप टेंबी खोडावे, सिद्धिविनायक तलावपाडा स्मार्ट ग्रुप टेंबी खोडावे, त्रिशिका 11 तोडफोड किरण कारभारी प्रेझेंट, श्री गणेश जलसार वाघदेव जलसार वर्सेस रोहित 11 चिखलपाडा. ऑन साइडला खेळला गेला रोहित बोईरफुडे सरसावत सिंगल मेल विनायकच्या बॅटमधून 39 वर 5 धक्के. आणि त्यानंतर मांडे बॉयज वर्सेस साई माऊली चिखलपाडा. अशा पद्धतीने उद्या सुद्धा 10 टीम्सला प्राधान्य दिले गेले या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि त्यानंतर 8-8 पॅनल 8-8 संघाचा आपल्याला पाहायला मिळणार आहे. चांगला फटका निलेश किनी यावेळेला हार मानत नाहीये. षटकार तर येतोय आणि संघाची धावसंख्या 45च्या घरामध्ये जाऊन पोहोचले गेली. आता 2 बॉल आणि जवळजवळ 32 धावेची आवश्यकता आहे.
तर फक्त औपचारिकता बाकी राहिले. दीपक किनी गेल्या मॅचचा हिरो. काय जबरदस्त बॅटिंग बॉलिंग दोन्ही फॉर्मॅटमध्ये चांगला खेळ दर्शवला होता. तिथून बॅटची एज घेतली गेली. चेंडू लॉंग स्टॉप रिजनला फार वेगाने निघून जातोय. तत्पूर्वी आपण पाहिलं चेंडूला स्टॉप केलं जाईल. मात्र हळूहळू विजयाच्या दिशेने उंबरट्यावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि इथे मात्र आपण पाहताय षटकाची समाप्ती होते. तर कॉंग्रॅच्युलेशन श्री गणेश डोंगरीपाडा टीम अँड हार्ड लक शिवनेरी टीम. आलात, आपण चांगला खेळ दाखवला त्याबद्दल आपलं सुद्धा मनपूर्वक धन्यवाद. विनायक व्हेरी नाईस बॅटिंग. तर जाऊया मॅचच्या दिशेने आणि त्या अगोदर मॅन ऑफ द मॅचचा हकदार नो डाऊट